नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा वाल्मिक कराड परळीमध्येच होता. खासदार बजरंग सोनवणे यांचा दावा. पोलीस प्रशासनानं काळजी घेतली असती तर संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती. सोनवणे यांच्याकडून पोलिसावर ताशेरे. मसाजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी. त्याच गाडीमधून आरोपी शरण आला. खासदार बजरंग सोनवणेंचा दावा. अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते. भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाईल का हे पाहावं लागेल. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार. बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे. वडेट्टीवारांच्या एन्काउंटरवरील वक्तव्यावरून धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर. मंत्री धनंजय मुंडे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये भेट. मुंडे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात. आमदार सुरेश धस यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. बीड हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. मुख्यमंत्र्यांना पत्र देत सुरेश धस यांची मागणी. वाल्मिक कराड अटक, मात्र हा खटला बीडमध्ये चालवला जाऊ नये तर संजय राऊतांची मागणी. हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळेल का अशी लोकांना शंका. बीड हत्या प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. आरोपींना फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न. सरपंच हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. पोलीस स्टेशनमध्ये कॉट नेण्यात आले. वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी कॉट आहेत का याची चौकशी करा. विजय वडेट्टीवार यांची मागणी. आरोपींसोबत असलेल्या गार्डच्या आरामासाठी मुख्यालयातून कॉट मागवले. विरोधकांच्या आरोपांवर बीड पोलिसांकडून स्पष्टीकरण. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय. हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी. बिनखात्याचं मंत्री कसं करता येतं हे त्यांनी शासनाला सांगावं. प्रकाश सोळंके यांच्या मागणीवर धनंजय मुंडेंचा टोला. पालकमंत्री पदाबाबत अजितदादा निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेची उंची कायम ठेवून स्वतः राजीनामा दिला पाहिजे. बीड प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा मुंडेंवर निशाणा. हत्या प्रकरणामधील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करा. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला उद्या 35 ते 40 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार. आमदार प्रकाश सोळंके यांची माहिती. अनेक जणांनी बीड परभणीमध्ये राजकीय यात्रा केल्या. दोन्ही प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्यानंतर आम्ही सांत्वनासाठी जाऊ. बीड परळीच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग. एसआयटीचं पथक तपासासाठी केजमध्ये दाखल. बसवराज तेली धनंजय देशमुख यांची भेट घेणार. हत्या प्रकरणी आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुण्यातील 5 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून आवाहन. महायुतीमध्ये वाद नको म्हणून छगन भुजबळांना तुर्तास भाजपमध्ये प्रवेश नाही. महायुतीमध्ये भुजबळांचा सन्मान राखला जावा. भाजपच्या बड्या नेत्यांचं मत. सूत्रांची माहिती. परदेशवारीनंतर माजी मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळ आज काय भूमिका घेणार याकडे लक्ष. शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकत्र कार्यक्रमात येणार. चाकण उत्पन्न बाजार समिती उद्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम. सोहळ्यानिमित्त पवार आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक. पक्ष सोडणार असल्याच्या केवळ अफवा. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर माजी आमदार राजन साळवींकडून स्पष्टीकरण. राजन साळवी कडवट शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे राजन साळवींसोबत चर्चा करतायत. राजन साळवींच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. ईव्हीएम हॅक करून दाखवा. माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं उत्तम जानकरांना आभार. ईव्हीएममुळे महायुतीचे उमेदवार निवडून आल्याचा काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी केला होता आरोप. शिंदे गटातील मंत्र्यांच्या दालनाला एकनाथ शिंदेंची भेट. उपमुख्यमंत्री शिंदेंनी मंत्र्यांच्या दालनाचा आढावा घेतला. तर आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शिंदेंची माहिती. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यांवर निर्णय. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक वैयक्तिक खाते उघडण्यास मंजुरी.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. राज्य सरकार 4,849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मंत्रालयातील सुरक्षेमध्ये अतिरिक्त वाढ. मंत्रालयामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित. मंत्रालय परिसरामधील आंदोलन आणि तोडफोडीनंतर निर्णय. उद्धव ठाकरेंना आता खासगी सुरक्षेचं कडं. मुंबई पोलिसांसोबतच ठाकरेंना आता खासगी सुरक्षा. एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली. मुंबई पुण्यात देखील ठाकरे गटाला धक्का. पुण्यामधील 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. फडणवीसांची भेट घेतली तर विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवारच निर्णय घेतील. दोघं काय भूमिका घेतील ते बघावं लागेल. आशाताई पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. राड्या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतलाय. संध्याकाळपर्यंत संचारबंदी उठवली जाईल. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया.